ब्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आतापर्यंत कोणत्याच ॲपवरून मी एकही साडी ऑर्डर केली नव्हती, पण पहिल्यांदाच मी साड्या ऑर्डर केल्या, त्याही कॉटनच्या, आणि त्यावर लागणारे ब्लाउजेस पण ऑर्डर केलेत। हाच व्हिडिओ आज मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे। तर सुंदर सुंदर साड्या असणार आहेत, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। हे जे दोन ब्लाउज मागवले होते मी, तर एक आहे ते व्हाईट कलर मध्ये मागवलं होतं आणि एक आहे ते ऑफ व्हाईट कलर मध्ये। म्हणजे तुम्हालाही आयडिया असेलच की कॉटनच्या साड्यांवर मॅक्सिमम ऑफ व्हाईट कलर किंवा व्हाईट कलर किंवा अजरक प्रिंट, ब्लॅक कलर, मरून कलर असे ब्लाउज मॅक्सिमम सेट होतात। तर त्यासाठीच हे ब्लाउज मागवलेलं आहे। तर मी हे दोन ब्लाउज अगोदरच ओपन केले होते पार्सल, साड्या नव्हत्या ओपन केल्या, साड्या आज दाखवते मी। तर मी यावर हे एम्ब्रॉयडरी प्रिंटचे एम्ब्रॉयडरी केलेले ब्लाउज मागवलेत। असे ब्लाउज आपल्या कॉटनच्या साडीजवर खूपच सुंदर वाटतात। तर याची क्वालिटी वगैरे एक नंबर आलेली आहे। हे ब्लाउज मला 350 रुपयाला पडलेला आहे, पण 350च्या मानानं ब्लाउज एक नंबर आहे। मला याची क्वालिटी एकदम भारी वाटली आणि मी हे 34 साईजमध्ये मागवलेलं होतं, तर मला एकदम व्यवस्थित बसलंय आणि याला फक्त थोडीशी फिटिंग करायची गरज पडेल, नाही तर मला एकदम व्यवस्थित आले। तर मी हे ब्लाउज नक्कीच ठेवणार आहे। खूपच सुंदर ब्लाउज आहे हे। त्यानंतर हे व्हाईट कलरचं ब्लाउज मी हे थोडंसं पफ स्लीव्जमध्ये मागवलं होतं, पण याची क्वालिटी काही बिलकुल छान नाही। तर आता तुम्हाला मी जवळून दाखवते। तर तुम्ही याचं एम्ब्रॉयडरी आणि याची एम्ब्रॉयडरी बघू शकता। तर ही एम्ब्रॉयडरी पण अशी खूप मोठी मोठी आहे, बघितलं तर आपल्या डोळ्याला न आवडणारं हे ब्लाउज आहे। आणि त्याचा क्लॉथ तर एकदम खराब दिलेला आहे। एवढे पैसे घेऊन हे असं का देतात कळतच नाही। आणि म्हणजे स्टिचिंग पॅटर्न सगळं व्यवस्थित आहे, पण याचा क्लॉथ बरोबर नाही। आतमध्ये लावलेलं लाइनिंग, हा लाइनिंगचा क्लॉथही बिलकुल व्यवस्थित नाही। तर मी हे रिटर्न करणार आहे, पण असंच सेम मला बघायचं आहे। मला व्हाईट कलरमध्ये हवं आहे असं ब्लाउज। तर बघूया आता। मी मिंत्रावर पण सर्च केलेत, पण थोडेसे रेट जास्त आहेत, म्हणून मी फ्लिपकार्टवरून हे मागवलं होतं, पण हे काही क्वालिटी व्यवस्थित आलेली नाही। तर चला मग आता आपण साड्या बघूया। तर कशा आहेत, काय रेंजच्या आहेत, सगळं तुम्हाला सांगते। तर मी अशा 5 साड्या मागवलेल्या आहेत आणि सगळ्या वेगवेगळ्या मागवलेल्या आहेत। कोणती प्राजक्ताच्या फुलाची, कोणती कॉटनमध्ये, कोणती थोडीशी प्रिंटमध्ये, अशा वेगवेगळ्या आहेत। तर आता आपण ही पहिली साडी ओपन करूया। ही आहे प्राजक्ताच्या फुलाची साडी। ही साडी सध्या खूप ट्रेंडिंग आहे आणि खूप सुंदर वाटत आहे। तर बऱ्याच दिवसापासून होतं माझं की आपणही ऑर्डर करूया म्हणून। तर बघूया आपण याची क्वालिटी कशी आलेली आहे ते। तर ही साडी मला पडलेली आहे फक्त आणि फक्त 450 रुपीजला। वाव किती सुंदर कलर आलेला आहे, खूपच छान। खरंच क्वालिटी एकदम सुंदर आहे, कलर पण एकदम प्रिटी आलेला आहे आणि याला मस्त असे गोंडे आलेले आहेत। थोडेसे लाईट ग्रीन कलर मध्ये हे गोंडे आहेत आणि आपल्या व्हाईट ब्लाउजवर ही साडी एकदम परफेक्ट वाटेल। मी तुम्हाला वेअर करूनही दाखवे, खरंच खूपच सुंदर आहे। बघूया आपण दुसरी साडी। तर ही आहे ब्ल्यू कलरची साडी। कॉटन मध्ये ब्ल्यू कलरची साडी आणि त्यावर ऑफ व्हाईट किंवा व्हाईट कलरचं ब्लाउज हे एव्हरग्रीन आहे, हे तर सगळ्यांना माहिती असेल। आणि बऱ्याच दिवसापासून माझं होतं ह्या अशा प्रिंट मध्ये साडी मागवायची आणि एखाद्या व्हाईट कलरच्या ब्लाउज वरती वेअर करायची। तर आता मुहूर्त लागलाय। वाव
खूपच सुंदर यात असं ब्लाऊज आलेला आहे व्हाईट कलरचं. हे पण स्टिच करून घेतलं तर एकदम छान वाटेल. आणि ही साडी आलेली आहे अशी, खूपच प्रिटी आहे. याच्यावरचं प्रिंट एकदम सुंदर आहे आणि कोणतीच साडी कडक नाही आहे. मी ज्या मागवल्यात ना सगळ्या आपण जे मल कॉटन म्हणजे मल कॉटन वगैरे त्या खूप कॉस्टली असतात, पण त्यात जे सॉफ्ट कॉटन असतं ना एकदम मऊ, आपण अंगावर घातल्यावर ते फुगणार नाही, तशा ह्या साड्या मी मागवलेल्या आहेत. तर हे व्हाईट किंवा ऑफ व्हाईट कलरच्या ब्लाऊजवर एक नंबर वाटेल. आणि जर कुणी ऑफिसला वेअर करणारे असतील ना त्यांच्यासाठी तर ह्या साड्या बेस्ट आहेत. ऑफिस वेअरसाठी तर खरंच खूपच सुंदर आहे. बघूया ही थर्ड साडी. ही मला खूप जास्त आवडली होती, म्हणजे फोटोत तरी आवडली होती, पण आता कशी आलेली आहे आपण ते बघूया. वाव, तर ही पण साडी खरंच खूप सुंदर आहे. याच्यावर व्हाईट कलरचं ब्लाऊज एकदम सुंदर वाटेल. आणि ह्याचा पल्लू असा आलेला आहे, हे असा याचा पल्लू आलाय. ह्याला असे गोंडे आलेले आहेत खाली ब्लॅक कलरचे. आणि ब्लाऊज बहुतेक रनिंग आहे. तर ह्याची किंमत आहे 380 रुपये. ही फक्त आणि फक्त 380 रुपयाची आहे. आणि बहुतेक या साडीचा रेट सांगायचा राहिला होता, तर ही आहे 480 रुपयाची. तर मॅक्झिमम सगळ्या साड्या 500च्या आतमधल्या आहेत. फक्त एक साडी बहुतेक महाग आहे आणि ह्याला अशी व्हाईट कलरची बॉर्डर दिलेली आहे. आणि थोडासा म्हणजे ब्ल्यू पण नाही, हा पिकॉक ब्ल्यू कलर म्हणतो ना आपण तसा कलर आहे. हा पण खूप सुंदर आहे. ही साडी ना मी आतापर्यंत मिंत्राला विशलिस्ट मध्ये टाकलेली आहे, ॲजिओला टाकलेली आहे आणि मागवली आहे फ्लिपकार्टवरून. जवळपास 1-1.5 वर्षापासून ही माझ्या विशलिस्ट मध्ये पडून आहे. बघितलं की इतकी आवडत होती मला. आणि यातले जवळपास सगळेच कलर म्हणजे हे घेऊ की ते घेऊ कलर होता, पण मी आतापर्यंत मागवलं नव्हतं, पण आता मागवलंय. आता बघूया याची क्वालिटी वगैरे कशी आलेली आहे. वाव, ही पण खूपच सुंदर आहे. ग्रीन कलर आहे, त्याला मॅजेंटा कलर, जवळपास पर्पल कलर बदल वगैरे दिलेला आहे. ही साडी खरंच खूप सुंदर आहे आणि मला वाटते की कलर जवळपास सेम आलेले आहेत. जेव्हा मी मागवले तेव्हा थोडे फोटोजमध्ये किंवा तिथं थोडेसे वेगळे दाखवत होते, पण ॲक्च्युली मी मागवल्या जवळपास तरी कलर सेमच आहेत. चला वेअर करून दाखवते. आणि ही पण साडी खरंच खूप सुंदर आहे आणि मला ही 650 रुपयाला पडलेली आहे. आणि तुम्हाला ह्या सगळ्या साड्यांचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. तर व्हिडिओच्या खाली मोरमध्ये जाऊन डिस्क्रिप्शन चेक करायचं, तिथं सगळ्या साड्यांचे लिंक तुम्हाला भेटतील. चला मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.